नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतोय। आधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत खरं तर माहिती जाणून घेतली आहे। त्यामध्ये सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक असेल, सेक्स आणि झुंबा असेल, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन घेतलंय। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या महत्त्वपूर्ण फीडबॅकवर आधारित लिंगाचे विविध आकार अत्यंत महत्त्वाचा विषय निवडला आणि विषयावरती डॉक्टर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्सबद्दल तर माहिती मिळालेलीच आहे, पण कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधीच एक तुम्हाला आनंदाची बातमी देऊ इच्छितो। ती म्हणजे डॉक्टरांचं नवीन कोरस सेंटर सुरू झालं आणि साऊथ मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये हे सरांचं नवीन सेंटर नुकतंच सुरू झालं। त्यामुळे तुम्ही कुलाबा सेंटरमध्ये जाऊन प्रत्यक्षात डॉक्टरांची भेट घेऊ शकतात आणि अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन देखील करतील। दरम्यान या क्षणाला देखील तुम्ही सरांशी संपर्क साधू शकतात। त्यांचं मार्गदर्शन, महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला या क्षणाला देखील मिळू शकतं। त्यासाठी करायचं एवढंच आहे, आम्हाला फोन करायचा आहे। त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा एसटीडी कोड आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला लावायचं आहे 66843333। या नंबरवरती फोन फिरवा। तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, ते अगदी खुलेपणानं सरांना विचारा आणि पॉझिटिव्ह पद्धतीने सर तुम्हाला नक्कीच उत्तर देतील। सर आत्ता सोबत आपल्यासोबत आहेत। सर, वेलकम टू दी शो। नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण फोनवरनं प्रश्न तर घेतच असतो, पण एक महत्त्वाचा रिकॅप असतो आपला, जो आठवड्याभरात काय काय घडामोडी झाल्या त्याबद्दल आपण प्रेक्षकांना सांगत असतो। सर, खरं तर अगदी गेल्या वर्षी सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होते का असं कुठेतरी वाटायला लागलंय, कारण की कोरोनाच्या पेशंट्स जे आहेत ते पुन्हा एकदा स्पाइक येताना कुठेतरी दिसतोय। मुंबईसारख्या शहरामध्ये तर 5-5 हजार, आता तिसरा दिवस आहे आजचा। अत्यंत संवेदनशील वातावरण झालंय, पण या संवेदनशील वातावरणामध्ये एक चांगली गोष्ट घडते, ती म्हणजे वॅक्सिनेशन सुरू झालंय आणि औरंगाबादच्या आपल्या डॉक्टर दहिफळे हॉस्पिटलमध्ये वॅक्सिनेशन मोहीम ही तुम्ही सुरू केलेली आहे आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये वॅक्सिनेशन सुरू झालंय। सर, आम्हाला जाणून घ्यायचं याबद्दल काय सांगाल? नक्कीच। आमच्या आपल्या सर्व दर्शकांना या ठिकाणी सांगू इच्छितो, गेल्या वर्षी मार्चमध्ये कोविडची सुरुवात झाली, भीतीचं वातावरण पसरलं होतं। यावर्षी देखील मार्चमध्ये हीच अवस्था आहे, पण एक मोठा फरक आहे की आपण एक वर्षामध्ये याचं वॅक्सिन आपल्याला मिळालेलं आहे। हे वॅक्सिन घेणं का आवश्यक आहे या ठिकाणी पाहू शकता। दहिफळे हॉस्पिटलमध्ये आता एका आठवड्यामध्ये 500 पेक्षा जास्त वॅक्सिनेशन झालेले आहेत। कोविशिल्ड आहे, कोवॅक्सिन आहे, हे घ्या। वृद्ध तर झालेच, त्याचबरोबर आता 45 वर्षानंतरचे आणि करोना वॉरियर जे हाय रिस्कला आहेत ते का घेणं आवश्यक आहे वॅक्सिनेशन? बऱ्याच जणांना मला थंडी आली, ताप आला, अंगदुखी झालं, हे झालं, ते झालं, म्हणून मला करोना होऊन गेला, मग मला घ्यायची गरज नाही, अशा गोष्टी अजिबात नाहीत। एक महत्त्वाचं सांगतो, वॅक्सिन का घ्यायचं असतं? स्वतःला जी 70 to 80% इम्युनिटी मिळणारच आहे, पण दुसऱ्याला, समोरच्याला आपल्यामुळं त्याला काही प्रकारचं संक्रमण होणे, व्हायरल इन्फेक्शन होणे, म्हणून तुम्हाला ते घ्यायचे। बघा, लहान बाळाला कळत नाही, लहान बाळाला आपण टच देऊन आणतो, तो 3 दिवस एकसारखा ताप आला, थंडी आला, बॉडी, हे पहिलं वॅक्सिन आढळला निघालेलं आहे। हे देखील घेऊन ह्याला घाबरू नका, आणि काही साईड इफेक्ट होत नसतो। उलट तुमची प्रतिकारशक्ती वाढून तुम्हाला प्लस दुसऱ्यांना त्याचं प्रोटेक्शन मिळतं। त्यामुळे मी सुरुवातीला मार्चमध्ये एक माझं फार मोठं आर्टिकल आलं होतं, करोनासोबत राहणे अनिवार्य। ह्याचा अर्थ काय? काही न पाळता बाहेर निघायचं नाही, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क आणि स्टीम, इव्हन गार्गल देखील म्हणेल, या गोष्टी अवलंबा। प्रत्येकजण आपली स्वतःची जबाबदारी घ्या। या ठिकाणी पॅन्डेमिक म्हणजे पूर्ण सगळीकडे हा पसरला आहे। फक्त तुमच्या बॉडीची इम्युनिटी वाढवा, प्रतिकारशक्ती वाढवा, घाबरू नका। घाबरल्यानंतर तुमची इम्युनिटी कमी होत असते। प्रोटीनयुक्त आहार ठेवा, व्यायाम चालू ठेवा, एक्सरसाइज करा, स्विमिंग करा, जे पॉसिबल आहे ते करा, आणि हे पूर्ण स्टँडर्ड गोष्टी पाळून आपण याला नक्कीच, आता वॅक्सिन आपल्याकडे आल्यामुळं पळवून देण्यामध्ये अतिशय सक्सेस होऊ शकतो। आणि सर्वांना एक सांगेन, हे वॅक्सिनेशनचा लाभ घ्या। औरंगाबाद येथील दहिफळे हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेऊन सर्वांनी अतिशय जास्त प्रमाणात स्वतःही प्रोटेक्शन घ्या आणि दुसऱ्यालाही प्रोटेक्शन द्या। मला वाटतं आपल्या कार्यक्रमाला जायला हरकत नाही। नक्कीच सर। आणि सर, फोन वेटिंगवरच आहेत। सगळ्यात पहिले सटाण्यावरनं फोन आलेला आहे।
धीरजजी आपल्यासोबत आहे. धीरजजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. धीरजजी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न तुम्ही थेट डॉक्टरांना विचारू शकता, तुमचा फोन कनेक्ट झालाय. सर मी धीरज खेळणार बोलतोय. बोला धीरज, बोला. बोला बोला, सलग विचारा तुमचा प्रश्न. सर माझं एज 21 आहे. हो, तर मला याची खूप समस्या आहे, कशाची? हस्तमैथुनाची. अच्छा अच्छा, ओके. काय समस्या आहे? म्हणजे जास्त करायची इच्छा होते का करत नाही? काय हो, काय इच्छा समस्या? होते जास्त करण्याची. मग त्याच्या कितीदा करता दिवसात ना तुम्ही? ठीक आहे. हे बघा, Yes. 21 वर्ष वय आहे, हस्तमैथुन करायची इच्छा त्यांना होते, काही ॲबनॉर्मल नाही. पण एक ॲबनॉर्मल काय आहे? हे बघा, तुम्हाला तुमचे फ्रेम, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, कन्सेंटिंग आणि सेफ्टी, हे बघा ह्या वयात तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, काही ते अचिव्हमेंट करायच्यात, त्याला डिस्टर्ब न करता इंटरमिटंट, समजा आपल्या सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये त्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, तिने त्या पाहाव्या. आणि लिमिटमध्ये असेल तर गोष्टी नॉर्मल असतात, ॲबनॉर्मल समजा लिमिटच्या वर असेल त्याचे साईड इफेक्ट असतात. म्हणून तज्ज्ञांना भेटून आपलं सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक रेफर करून हे त्यांनी कंट्रोलमध्ये आणावं. नक्कीच त्याचा फायदा होईल. नक्की सर. आणि एक रिसर्च टॉपिक तुमची परत एकदा वाट पाहतोय, कारण की दादा ओवळ्यांचा फोन आलाय. दादा तुमचा फोन कनेक्ट झालाय, प्लीज तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार दादा, बोला. जर एखादी स्त्री गर्भवती असेल आणि अशा वेळेस तिच्या पतीने जर साप अशा प्रकारचे सरपटणारे जीव मारले, तर डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या अंगावर त्या जीवाला असणारे सट्टे येत असतात, अशी अंधश्रद्धा आपल्याकडे मानली जाते. म्हणून माझा प्रश्न असा आहे की एखाद्या गर्भवती स्त्रीच्या पतीने जर साप अशा प्रकारचे जीव मारले तर डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या अंगावर त्या जीवाला असणारे सट्टे येत असतात की नाही, आणि जर येत असतील तर गर्भाशयातील बाळाचा आणि सापाचा काय संबंध येत असतो की ज्यामुळे बाळाच्या अंगावर असे सट्टे येत असतात, त्याबद्दल सांगा सर. नक्कीच नक्कीच सर. खरंच रिसर्च टॉपिक असतो. हो. आणि सांगूया नक्कीच. हे बघा, काही अंधश्रद्धा आहेत किंवा काही अशा गोष्टी का सांगितल्या जातात. हे बघा, आपण पाहतो सर्व काही प्राणी जे आहेत त्या प्राणी मात्र आपल्याला प्रेम करायचं पाहिजे विनाकारण. ते तुम्हाला त्रास देत नसतील तर तुम्ही त्याला मारू नये, हे तुम्ही असं सहज सोपेपणे सांगून ऐकत नाहीत. मग अशा वेळेस काय केलं जातं? मग याला असं केलं तर तुम्हाला असं होईल, हे केलं तर तसं होईल, भीती. म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही या प्राण्यांना, मुख्या जीवांना इजा करू नये, त्यांना त्रास देऊ नये. कसल्याही प्रकारचं त्यांना काही प्रकारची इजा झाली तर आपले प्राणीमित्र आपल्याला माहिती आहेत. एक तर पहिली गोष्ट, असं करण्याचा आणि त्या बाळाला काही होण्याचा काही संबंध नाही, पण जी मेंटॅलिटी तुमची बदलली जाते. ठीक आहे, गरोदर असो नसो, एरवी नॉर्मल पिरियड जरी असले प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, तिने अशा गोष्टी करू नयेत. यामध्ये एक संदेश असा असतो की ठीक आहे, कमीत कमी तुम्ही या गोष्टीला तरी घाबराल, याला तरी भ्याल, म्हणून काही जण अशा गोष्टी सांगतात. पण वैज्ञानिक दृष्ट्या याचा आणि असं होण्याचा एकही काहीही संबंध नसतो. आणि अधिक माहितीसाठी ते तज्ञांना भेटू शकतात. नक्कीच सर. सर खरं तर आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करतोय, आणि तो विषय आहे लिंगाचे विभिन्न आकार. खरं तर तुम्हाला खूप सारे प्रश्न आले तुमच्या व्हॉट्सअपवर, इव्हन तुमच्या ईमेलवर आलेत. आपण हे जे व्हिडिओज आपले टाकतो त्याच्यावरही अनेक प्रश्न येतात, आणि लोकांना अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची, सायंटिफिक माहिती. बरोबर. तर मला सर तुम्हाला विचारायचं आहे, यामध्ये कर्ड पेनिसेस काय असतात याबद्दल आम्हाला सांगा, आणि ते नॉर्मल असतं का? डेफिनेटली. येस. बेसिकली 20 प्रकार असतात या लिंगाचे. हे विभिन्न, हे वेगवेगळे प्रकार जे आहेत, हे नॉर्मल आहेत का, ॲबनॉर्मल आहेत का? सर 1 मिनिट थांबू का? हो, अगोदर प्रश्न घेऊन नंतर उत्तर देऊया. फोन आलाय, किरणजी आपल्यासोबत आहे. घेऊया. किरणजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, बोला. बोला. हा सर, माझं नाव किरण आहे, माझं वय असं 27 आहे. हो. माझ्या लिंगाला म्हणजे ताठरला येत नाही. बर. हो. आणि आले तर मी कसं 1 महिन्यानंतर म्हणजे असं साधारण ताठड येते आणि वीर्यपतन असं होऊ शकतंय. म्हणजे लवकर शीघ्रपतन होऊन जातं. हो, होऊ शकते. मग त्याच्या वेळेस काय करायला लागणार? बर. लग्न झालेलं आहे तुमचं? हो हो. अच्छा, काही स्मोकिंग, ड्रिंकिंग किंवा नाही, काही हस्तमिथून वगैरे काही झालेलं पहिलं? हो, पहिलं होय झालेलं. ठीक आहे, हरकत नाही, सांगूया ना. हे बघा, वय 27 आहे, यंग एज. तुम्ही जर मला विचारलं की शिथिलता किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन कधी चालू होतं, वयाच्या माझ्याकडे येणाऱ्या 20 वर्षापासनं ते वयाच्या, मी सांगेन 70-80, तिची लिमिट तर वर सांगूच नाही. म्हणजे अगोदर हे वय 35-40च्या वर होतं. लाईफस्टाईल आहे, स्ट्रेस पॅटर्न आहे,
वेगवेगळ्या अशा सवयी हस्तमैथुनच्या आहेत अति केल्यामुळं. मग अशा गोष्टींना घाबरायचं नाही. बघा जी परिस्थिती आहे त्याला सॉल्व्ह करायचे. जे सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कोलॉजिक, कार्पोरल याचं कुठलं कारण आहे पाहायला पाहिजे. अतिशय चांगले मेडिसिन आहेत, क्रीम आहेत, सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, पण सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टचा सल्ला घेऊनच ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर ह्यांना नक्कीच त्याला ओके करता येईल. ह्यांना काळजी करायची गरज नाही. नक्कीच सर. आणि पुढचा फोन कॉल परभणीतनं आलाय. संगीताजी आपल्यासोबत आहेत. मॅडम तुमचा फोन कनेक्ट झाले, प्लीज तुमचा प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. हां नमस्कार, बोला. सर मला एक विचारायचं आहे. माझं वय आहे 47. ओके. तर 47 आहे, परंतु मेनोपॉजमुळे माझे पिरियड असे म्हणजे मिसमॅच होत आहेत की म्हणजे ओके, रेग्युलर ओके. नाही आहेत. हां हां. पण त्यामुळे असं जे आहे सेक्स विषयी जे अट्रॅक्शन आहे ते टोटली थांबलेलं आहे. ओके. तर मग त्याच्यावर काही ट्रीटमेंट आहे की काय, त्याच्यासाठी मी फोन लावलेला तुम्हाला. नक्कीच नक्कीच सांगूया तुम्हाला. म्हणजे हा सहभाग किती महत्वाचा आहे भगिनींचा. हे बघा, मेनोपॉज ही नॅचरल प्रोसेस आहे. पाळी जाणे का जात असते? हार्मोनल चेंजेस, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन याच्या मात्रा कमी जास्त होतात. खाली अंगाला कोरडेपणा येणे, इचिंग होणे, लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इंटरेस्ट त्यातला कमी होणे, आणि त्याचबरोबर त्यांना इच्छा कमी झाल्यामुळे मग त्यांचा पार्टनरही डिस्टर्ब होत असतो. काय होतं? टेस्टोस्टेरॉन जसं मेलमध्ये आहे तसं फिमेलमध्ये देखील टेस्टोस्टेरॉन असतं. त्याची मात्रा कमी झाली की हा लॉस ऑफ लिबिडो होतो, आणि हे झाल्यामुळे त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट येत नाही. अशा वेळेला काय करायला पाहिजे? तज्ज्ञांना भेटून न लाजता, न बुजता, न घाबरता डेफिनेटली टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे. लोकल आमचे एजीएमचे लुब्रिकंट आहेत, आणि त्याचबरोबर काही प्रकारचे ऑइल, क्रीम आणि काही टॅबलेट देखील आहेत, ज्यामुळे यांची इच्छावृद्धी होऊ शकते. आणि नक्कीच यांना काळजी करायची गरज नाही, पण तज्ज्ञांना भेटल्यानंतर. नक्की सर. पुढचा फोन कॉल जालन्यावरनं आलाय. रेणुका मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. नमस्ते सर. हां नमस्ते जी, बोला. सर, किसिंग केल्यामुळे पार्टनरला इन्फेक्शन होऊ शकते का, व डेंटल हायजीन साठी किसिंगचा काही फायदा होतो का, त्याबद्दल सांगा. करेक्ट. नक्कीच. एक्सलंट. येस. काय प्रश्न आहे हे बघा. हे असे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. का? कारण तुम्हाला आत्तापर्यंत गोष्टी का बनवल्या गेल्या, निसर्गाने हे का बनवलं असेल, एक चौकशी आपण जी पाहतो किंवा आपल्याला त्यावरती उत्सुकता पाहिजे. का बनवलं असेल किसिंग, का बनवलं असेल ॲक्टिव्हिटी? हे बघा, प्रत्येक बॉडीमध्ये एक अफेक्शन असतं, अट्रॅक्शन असतं, त्याचं प्रतीक. पण ह्या किसिंग केल्यामुळे ही एखादी टेस्ट सुद्धा असते तुमच्या कॉम्पॅटेबिलिटीच्या पार्टनरच्या. का असं का म्हणतो आपण? हे किसिंग वगैरे हे प्रकार, फोरप्ले वगैरे हे तुमचे टूल बॉक्स आहेत. आजच्या तुमच्या टूल बॉक्समध्ये हातोडी गायब आहे आणि चिमटाही गायब आहे. पण महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी काय सांगतोय? या किसिंगमुळे समोरच्याचे बॅक्टेरिया समोरच्याच्या तोंडात गेल्यानंतर ते बॅक्टेरियाला प्रतिकारशक्ती तयार करणारी तुमच्यामध्ये इम्युनिटी आहे का? नसेल तर तुम्ही आजारी पडाल किंवा काहीतरी फिवर येईल. पण तशी इम्युनिटी असेल तर तुमची बॉडी आणखी त्याला इम्युन सिस्टीम तयार करते, अँटीबॉडीज तयार करते, आणि मग अशा पद्धतीनं याच्यामुळे तुमची जी प्रतिकारशक्ती आहे ती वाढते. आता डेंटल हायजीन कसं, तुम्हाला मला काय संबंध असेल किसिंगचा? सलायवेशन. सलाव्या आल्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं एक सेफ्टी मेजर आहे, जी की दातातली जी कीड आहे त्यातली घाण बसलेली आहे, दुर्गंधी आहे, दूर करत असं. म्हणून ह्या किसिंगचे एवढे मोठे फायदे असतात. पण केव्हा? आपला ओन आणि नोन पार्टनर असेल तर, आणि आपल्या कल्चरल फ्रेममध्ये असेल तर. नक्कीच त्यांचं अभिनंदन. नक्कीच सर. पुढचा फोन कॉल आलेला आहे औरंगाबादवरनं, आणि सुरेशजी आपल्यासोबत आहेत. सुरेशजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. सुरेशजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. तुमचा प्रश्न सलग विचारू शकता तुम्ही. हो सर. सर माझं वय 34 आहे. हो. हॅलो हॅलो. विचारा विचारा. तुमच्या आम्ही टीव्हीचा ऐकतो, आवाज तुम्ही पूर्ण बोलत बंद करा. आम्ही ऐकतो आहोत. आहे हां. आणि मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. तर लघवी वगैरे सेक्स वगैरे करताना. हॅलो सर. हा ऐकतोय तुम्ही बोलत राहा, बोलत हा, राहा. सेक्स वगैरे करताना आहे का ब्लड वगैरे निघतं फक्त, याच्यावर काही सिरियस प्रॉब्लेम असू शकतो का किडनीचा? अच्छा अच्छा. मला एक सांगा, काही ताप वगैरे येतो किंवा सेक्स करताना ब्लड निघतं का आतमधनं? हो. विर्यामध्ये ब्लड येतं का? हो सर. अच्छा अच्छा. लग्न झाले? किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. 13 mm चा किडनी बरं स्टोन आहे मला. बरं. असू द्या साहेब, दोन्ही बद्दल मी सांगतो तुम्हाला. सुमितजी, या ठिकाणी जेनॅटो युरिनरी सिस्टीम हा, हे निसर्गाने का एकत्र बनवले? काय वेगळं का नाही बनवलं? हे बघा, दोन्ही सिस्टीम एकत्र असतात. एकमेकाचं क्रॉस इन्फेक्शन एकमेकाला होत असतं. किडनी स्टोनमध्ये त्याच्या डॅमेजमुळे इन्फेक्शन होऊन ब्लिडिंग होणं हा एक भाग. पण त्याचबरोबर विर्यामध्ये ब्लड येणं ही एंटिटी कम्प्लिटली वेगळी आहे. का? दोन्ही मार्ग वेगळे आहेत. जेव्हा विर्यातनं ब्लड येत असतं त्यावेळेस तुमची युरिनरी सिस्टीम, युरिन ही त्या ठिकाणी पॅक असते स्पिंक्टरमुळं. अशा केसमध्ये काय होऊ शकतं? काही प्रकारे त्या एपिडिडिमिस म्हणजे टेस्टिसमध्ये जिथं स्पर्म बनून ते वाहून नेले जातात तिथलं इन्फेक्शन,
ट्युबरक्युलोसिस आहे किंवा काही प्रकारचे सिस्ट आहेत का किंवा काही प्रकारचं इन्फेक्शन आहे का, हे पाहण्यासाठी तज्ज्ञांना भेटलं पाहिजे. दुसरा प्रकार, या गोष्टीमुळे भिवून जाऊन तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनला सेकंडरी सेक्शुअल डिस्फंक्शन या ठिकाणी हे का सोन ट्रीट करणं ही वेगळी गोष्ट, ते आपण ट्रीट करू. पण त्याचबरोबर हे आणखी इन्फेक्शन आहे का, सोनोग्राफी आहे की ब्लड टेस्ट आहेत, त्यातनं काही ट्युबरक्युलोसिस किंवा इतर इन्फेक्शन असेल त्याला ट्रीट केलं जाईल आणि तज्ज्ञांना भेटावं. नक्कीच काळजी करायची गरज नाही. नक्कीच सर. पुढचा फोन कॉल कोल्हापूरवरून आलेला आहे. राहुलजी आपल्यासोबत आहेत. राहुलजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हा सर, माझं लग्न होऊन आता आता 5 महिने होतात. आणि सर म्हणजे तर मिसेस माझी का नाही जाते 15 दिवस येते, असा प्रॉब्लेम चालू आहे. काय आणि 15 दिवसाला? हा म्हणजे लग्न आता 5 महिने होत आल्यात. हा. मग मिसेस माहेर जाते 15 दिवस येते, असं प्रॉब्लेम चालू आहे. मग तिला म्हणजे इंटरेस्ट नाही, म्हणजे जवळ गेलो की असं ती थोडी हे करते, म्हणजे झटकते वगैरे असे प्रकार चालू आहे. म्हणजे तुमच्या पार्टनरचा प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळत नाही, बरोबर आहे? हा. किती दिवस झाले लग्नाला? सर 5 महिने झाल्यात. 5 महिने झालं. मग तुम्ही काही प्रयत्न केला का त्यांना समजावून सांगायचा, काही कारण विचारायचा? सर प्रयत्न केला कर पण ते सांगत नाही असं. बरं, ठीक आहे, सांगूया तुम्हाला. प्री आणि पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग हा एक नवीन प्रकार आपण सुरू केलेला आहे का? हे बघा, जेव्हा तुमचं लग्न केलं जातं किंवा तुझा जोडीदार पाहिला जातो त्यावेळेला बऱ्याचदा जबरदस्तीनं हा जोडीदार पाहणे, एकमेकाच्या मनात नसताना त्या ठिकाणी फक्त बाकीच्या घरच्यांच्या मंडळीच्या समाधानासाठी लग्न करणे आणि नंतर हे अशा प्रकारचे सगळे प्रॉब्लेम सुरू होणे. सो म्हणजे हा सुखी जीवनाचा मंत्र सुरू करण्याचं एकमेव कारण हे आहे की कमीत कमी 30 ते 40% डायव्होर्सेस फक्त ह्या गोष्टींमुळे होतात. तुम्ही लादू नका, गोष्टी जर लादल्या ना ह्या सक्सेस होत नाहीत. आणि अशा कारणामुळे त्यांना आता हे प्रॉब्लेम फेस करतायत 6 महिन्यापासून, दर 15 दिवसाला गायब. असे खूप पेशंट आहेत माझ्याकडं. तर आता काय करायला पाहिजे, तर या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो, काउन्सिलिंगसाठी दोघांनी एकत्र येणे. बरेचदा सोबत पण येत नाहीत. म्हणजे एक म्हणतो तू एकटाच जा, नंतर मी जाते, तू एकटा, अरे असं नसतं. हे बघा, तुम्ही सांगतो मॅरेज हे कॉम्प्रोमाइज असतं, ॲडजस्टमेंट असते. तुम्हाला असं आयडियल गोष्ट कुठं मिळेल आणि ती आपल्याला तयार होईल असं कधी होत नसतं. दोघांच्या असलेल्या अर्धे तुमचे स्वभाव, तुमचे गुणधर्म ह्या एकत्र आणून, समंजसपणा आणून, जरी काही प्रॉब्लेम असेल त्याला तज्ज्ञांकडनं सल्ला देऊन कसं सॉल्व्ह करता येईल, काही मेलमध्ये प्रॉब्लेम आहे का किंवा पार्टनरमध्ये आहे का, हे पूर्ण चर्चासत्र झाल्यानंतर आणि यामध्ये घरच्या फॅमिलीच्या लोकांनी देखील सोबत आलं पाहिजे. नक्कीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो आणि सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट भेटल्यानंतर याला त्यांना सोल्युशन मिळेल. काळजी करायची गरज नाही. नक्की सर. पुढचा फोन कॉल नाशिकवरून आलेला आहे. सुरेशजी आपल्यासोबत आहेत. सुरेशजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. बोला. आहे का कनेक्ट? सुरेशजी, प्रश्न विचारा. फोनचा टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा. नक्की सर. आय थिंक सर, खरं तर आपली चर्चा चाललेली लिंगाच्या विभिन्न आकाराबद्दल आणि आम्हाला जाणून घ्यायचं सर, कर्ड पेनिसेस हे काय असतात आणि हे नॉर्मल असतं का, याबद्दल काय सांगाल? नक्कीच. 20 प्रकारचे लिंग आहेत. का पाहतोय आपण की कंपॅरिझन करताना एकमेक डिप्रेशनमध्ये जाणे, इव्हन लहान मुलं सुद्धा मी पाहतो किंवा घरातल्या घरात 2 भाऊ असतात, कम्पेअर करतात एकमेकांना. साहजिक आहे, केलं पाहिजे का नाही? कारण हे आता जे आपण पारून डिस्कस केला की स्मॉल पेनिस आहे, मग मला इंटरेस्टच येत नाही, मग मला सॅटिस्फॅक्शनच होत नाही, अशा गोष्टी टाळायच्या असतील आपल्याकडे सोल्युशन आहे. तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे, लग्ना अगोदरच गेलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं असतं. तर कर्ड पेनिसेस हे नॉर्मल आहे, सी शेप आहे. कुठलंही पेनिस असं एकदम स्ट्रेट आणि अँग्युलेटेड असं पुस्तकात दाखवलं असं कधी नसतं. त्यामुळे त्याला इव्हन राईट साईड किंवा लेफ्ट साईड थोडा बेंड असेल, कर असेल तर ते नॉर्मल आहे. पण त्याच्यामुळे काही पार्टनरला इजा होत असेल किंवा त्या स्वतःला इजा होत असेल, काही इरेक्शनमध्ये प्रॉब्लेम असेल, तज्ज्ञांना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आहे, रिझल्ट देखील त्याला एकदम चांगला मिळेल. नक्की सर. पुढचा फोन कॉल भंडाऱ्यावरून आलेला आहे. अरविंदजी आपल्यासोबत आहेत. अरविंदजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हा सर, डॉक्टर साहेब. हा, नमस्कार, बोला. हा, नमस्कार. सर, एक विचारायचं होतं मला हो. की हे आपलं सेक्स बद्दल हे जे असतं, तर हे क्लासेस मध्ये का शिकवल्या जात नाही एज्युकेशन मध्ये? आता सर्वत्र तसं टीव्हीवर वगैरे सगळं काही असतं. आता बघा, टीव्हीवर तर आपला सुखी जीवनाचा मंत्र 5 वर्षापासून चालू आहे याच्यासाठीच, बरोबर आहे ना?
हा हो हो नाही तर म्हणजे हे क्लास असं सगळ्याच गोष्टीचे क्लासेस होतात. हो हो हॅबिट्स होतात, व्यायामचे होतात, सगळं होतं. याच्याबद्दल क्लासेस का नाही होत? नक्कीच सांगतो तुम्हाला, आणि आमचं पुढचं काय अभियान आहे ते देखील तुम्हाला सांगतो. आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये हे सर्व काही लिहिलेलं आहे, ते एकदा तुम्ही वाचून पहा आणि हळूहळू ते क्लासेसमध्ये पाठ्यपुस्तक देखील लवकर येणार आहे. या ठिकाणी एक थोडक्यात सांगतो तुम्ही जी, हे बघा, प्रत्येक टॉपिक त्याचा अभ्यास तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या ह्या मंचाचं ॲप्रिशिएशन ऑल ओव्हर द वर्ल्डमधनं काय येतं, हे बघा, विषय आपली बॉडी, आपलं स्वास्थ्य, ह्याला एरियाची आणि बॉर्डरची मर्यादा नसते. आपण ही पुस्तकं लिहायला सुरू केली आहेत. इव्हन पाठ्यपुस्तकामध्ये हे यावे, सर्वांना त्याची माहिती हवी. का? हे माहिती नसल्यामुळे जे चुका केल्या जातात, हे माहिती नसल्यामुळे जे इन्फेक्शन पसरतात, ते आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचे आहेत. इव्हन आपल्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतले जे टॉपिक आहेत त्यामध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती दिली आहे, ती यूट्यूबवर जाऊन पाहू शकतात. आणि ह्यांच्या सांगण्याप्रमाणे नक्कीच आपण लवकरात लवकर याला पाठ्यपुस्तकात देखील आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर काही मूवीज देखील यावर बनल्या जात आहेत. पण आणखी आपला कोरोनाचा सावट जाऊ द्या आणि नवीन आणखी गोष्टी आपल्याला देता येतील. नक्की सर. आणि या प्रश्नानंतर सर खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय, पण अत्यंत महत्त्वाचा आपला जो सेगमेंट असतो तो म्हणजे क्विज कॉन्टेस्ट, त्याकडे वळूयात. नक्कीच. मागच्या वेळेला आपले विजेते दौंडचे आले. येस. राजेंद्रजी पाटील. येस. अतिशय आनंद झाला त्यांना, कारण ह्या पिरियडमध्ये ते फार वाट पाहून येऊ का नको असं करत होते, पण शेवटी कम्युनिकेट केलं. त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, कशी केअर घ्यायची, सॅनिटायझेशन, मास्क वगैरे, डिस्टन्सिंग पाळत. त्यांना पुस्तक दिलं, गिफ्ट दिलं, एचएम ऑइल दिले, लुब्रिकंट दिले, खुश झाले. आता अशाच पद्धतीने सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. येस सर. राजेश पाटील होते का ते? हां, राजेश पाटील नक्कीच. पण आता हे पाहू द्या. आणि बघा, हे सावट कमी झाल्याशिवाय डायरेक्टली कोणाला भेटता येणार नाही. पण आम्ही त्या वेळेला सांगत जाऊ किंवा तुम्हाला कुठल्या ठिकाणी यायचंय, काय नाही, आणि कशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचंय. आणि आता आपण कुठं गेलो, एरिया बदलत राहतो एकसारखं. अकोला. ओके. अकोल्याला गेलो. वामन दाभेवाले. ओके. वामन दाभेवाले यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं यांनी? येस. फ्रेकल्ड पेनिसेस काय असतात? फ्रेकल्ड नावातच फ्रेकल्स येतं. त्यांनी सांगितलं चिट्टेवाले. मी बोलताना त्यांनी फोन करून उत्तर दिलं मला की केळीवर जे डॉट 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 असतात अशा प्रकारे केलिंगावर डॉट डॉट असतात, त्याचं इचिंग नाही, खाज नाही किंवा कसल्या प्रकारचा साईड इफेक्ट नाही, अशा पेनिसेसला फ्रेकल्ड पेनिसेस म्हणतात. अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे, त्यांचं परत अभिनंदन. आणि आणखी सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल. नक्की सर. कर्ड पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का? ओके. हा प्रश्न आहे. मिस झाला असेल सुरुवातीपासून शो पहा. हा नुसता शो म्हणजे शो नाही, हे एक एज्युकेशन आहे. आता जसं आपल्या एक जे दर्शकांनी विचारलं नाही, पाठ्यपुस्तकात का नाही, शाळेत का नाही, येणार आहे, हळूहळू येणार आहे. सुरुवात करायची होती. आपण 5 वर्षापासून सुमितजी आपण या ठिकाणी बसलेलो आहे. नक्कीच यातनं हे एज्युकेशन होणार, प्रत्येकापर्यंत ही माहिती जाणार. आणि मिसकन्सेप्शन्स आहेत, एड्स आहेत, HIV आहेत, इतर प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात त्या थांबवण्यासाठी आणि आपलं लाईफ सुखकर बनण्यासाठी हा आपला सुखी जीवनाचा मंत्र या ठिकाणी आपण बसून देत आहोत. आणि नक्कीच सर्वांच्या मागणीनुसार आणखी काही नवीन गोष्टी त्यांना देता येतील. नक्कीच सर. खरं तर कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला इथेच थांबायला लागतंय, पण पुढच्या शुक्रवारी तुम्ही आपल्यासोबत असेच असणार आहेत. मित्रांनो, पुढच्या शुक्रवारी डॉक्टर आपल्यासोबत असेच असणार आहेत. तुमच्या प्रश्नांची ते अगदी सविस्तर पद्धतीने, अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने उत्तरं देणार आहेत. तोपर्यंत नमस्कार.